brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। 18 वर्षापासून मी विशाल पाटील मी काम करत आहे इथे। पण आम्ही आता 7-8 लोक जे आहेत जे माझे मित्र कंपनी आहे, हे आम्हाला जेव्हा समजलं सर, तर आम्ही इथे रोज सकाळी 8 वाजेपासून तर सायंकाळी 8-9ला आम्ही इथपर्यंत काम करतो। तर त्यांनी हा मूर्खपणा बंद करावा आणि श्वास तर कोंडलेलाच आहे। अगोदरच रस्त्यांच्या विकासाच्या नावाखाली हजारो वृक्षांची कत्तल केलेली आहे। आमचा सगळ्यात मोठा आक्षेप महापालिका प्रशासनावर हाच आहे सर, की तुम्ही आम्हाला विश्वासात घेऊन आमच्याशी चर्चा करून असं का करत नाही। महापालिका एक वेगळी पार्टी आणि पर्यावरणवादी शिवी दिल्यासारखे वापरतात, निसर्गप्रेमी वगैरे असं नाहीये। आम्हाला तुमच्या बरोबर काम करायचं आहे। तुम्ही सांगा, तुम्ही एक्सपर्ट आहात, तुम्ही IAS ऑफिसर्स आहात। मध्यंतरी मुख्यमंत्री म्हणाले, आदरणीय आहेत ते, राज्याचे सगळ्यात रिस्पेक्टेड पर्सनॅलिटी आहेत, त्यांना काय सांगितलं कोणी सांगितलं माहिती नाही, पण ते म्हणाले की 2015-16चं आम्ही जिओ टॅगिंग बघितलं आहे आणि या ठिकाणी तेव्हा झाडं नव्हते, परंतु तुम्ही 2014चं जर जिओ टॅगिंग बघितलं तर झाडं दिसत आहेत। तुम्ही 2014 पासून स्वातंत्र्य काळापर्यंत जर गेले, त्याचं जिओ टॅगिंग जर मिळवलं समजा तुम्हाला जर असेल इच्छा तर झाडं दिसतील। आणि स्वातंत्र्य काळाच्या आधीपासून त्रेतायुगापर्यंत श्रीराम जेव्हा आले तेव्हा जर तुम्ही जिओ टॅगिंग जर काढायचा प्रयत्न केला तरी पण झाडं असतील। म्हणजे जिओ टॅगिंगचा उगम व्हायच्या आधीपासून जर झाडं असतील तर तुम्ही जिओ टॅगिंगला कशाला मध्ये आणताय? तपोवनामध्ये वन आहे, तप आहे, वन आहे म्हणून ते तपोवन झालं, मग जिओ टॅगिंगचा प्रश्न येतो कुठे? त्याच्यामुळे माझ्या वरिष्ठ नेत्याला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे माझे नेते आहेत, मी भारतीय जनता पार्टीचा संयोजक आहे, प्रदेश सहसंयोजक भाजपाचा बुद्धिजीवीचा। तर माझ्या नेत्याला कोणीतरी चुकीचं सांगून जर ते महाराष्ट्राच्या लोकांपर्यंत चुकीचा संदेश जात असेल तर मी या माध्यमातून सांगू इच्छितो की या ठिकाणी आधीपासून अनादी अनंत कालापासून वन आहे आणि हे वन याचं काही असं काही पेरिफेरल नाहीये, हे वनच आहे। दिस इज डीम फॉरेस्ट। फक्त आपली चूक झालेली आहे की आपल्याला अजून इथे डीम फॉरेस्ट कागदपत्र घेता आलेलं नाहीये। ही जी 10 वर्षाची 15 वर्षाची झाडं ही पण तुम्ही जर का कापून टाकली तर एकदा कापल्यानंतर आपल्या हातात काहीच उरत नाही आणि तुमची बदली होऊन जाईल 2 वर्षांनी। आम्हाला इथंच राहायचं आहे, माझी मुलं पण इथेच राहणार आहे। तर महापालिकेवरती हा आक्षेप आहे। आणि दुसरं म्हणजे जो बालिश मुद्दा म्हणजे करतात की आम्ही एवढे लाख झाडं लावली, जसं हे म्हणाले की मुनगट्टीवारांनी लावली, ती कुठे लावली, काय अजूनपर्यंत काही पत्ता नाहीये। ही 2014ची इमेज आहे, जी कुंभमेळा चालू टेंडर निघण्याच्या अगोदरची इमेज आहे, बरोबर? तर याच्यात स्पष्ट दिसतंय की पूर्ण जो साधुग्रामचा जो एरिया आहे तो पूर्ण ग्रीन दिसतोय। याचा अर्थ काय की ते तिथं झाडं झुडपे सगळं काय होतं, वन्यजीवन होतं, सगळं काय होतं। ते कुंभमेळ्याच्या टेंडर निघाल्यानंतर जर ते सपाटा केल्यानंतरची इमेज जर ते दाखवत असतील तर मग हे चुकीचं आहे। कारण मग याच्यात परत हे नैसर्गिकरित्या किंवा काही लोकांनी वृक्षप्रेमींनी आणून हे प्लांट केलेले परत हे वृक्ष हे परत आता तारून तठ्ठे झालेले, हे तोडण्यास काही अर्थ नाही। तपोवनातल्या झाडांना वाचवा, महाराष्ट्रात सध्या हा मुद्दा अतिशय धगधगताय। कारणच तसं आहे, कारण की 1.5 वर्षामध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा पुन्हा एकदा होणार आहे आणि या कुंभमेळा होण्याला नाशिककरांचा विरोध नाहीये। तर नाशिककरांचा विरोध काय आहे तर या ठिकाणी म्हणजे या तपोवनच्या ठिकाणी ही जी काही तुम्हाला झाडं दिसत आहेत, हा जो काही निसर्ग दिसतोय, हा निसर्गातली 1800 झाडं ही सरकारतर्फे महापालिकेतर्फे तोडली जाणार आहेत। कारण तिथे भव्य असं साधुग्राम उभारायचं आहे। आता हे साधुग्राम उभारायचं अगदी ठरल्यानंतर माशी कुठे शिंकली, कारण की नाशिकमधल्या लोकांना याबद्दल जराही माहिती नव्हती। जेव्हा ही माहिती कळाली, कारण की या झाडांवरती तुम्ही बघताय ज्या फुल्या मारल्या आहेत, त्या फुल्या याच्यासाठी आहेत की ह्या झाडांना नाशिक महापालिकेकडनं तोडण्यात येणार होतं। बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि खऱ्या अर्थानं नाशिककर एकवटला, हे नागरिक एकवटले। इथे कुठलीही राजकीय लोक नाही आहेत, हे खरे नाशिककर आहेत आणि आता झाडं वाचवण्यासाठी, निसर्ग वाचवण्यासाठी आणि पर्यायानं नाशिकचा निसर्ग वाचवण्यासाठी हे सगळेजण एकत्र आहेत। नेमका हा प्रकार कुठून सुरू झाला हे आपण आता मुंबई तकवर जाणून घेणार आहोत, कारण की आपल्याला हे समजवून महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायचंय की ही माणसं नेमकी इथे विरोध कशासाठी करतात। तर मुद्दा हा आहे की नाशिकमधले नागरिक हे एकत्र आलेत, ही महत्वाची गोष्ट आहे। तपोवनातली ही जागा आहे, कुंभमेळा तर नाशिकमध्ये हजारो वर्षापासून किंवा अनेक वर्षापासून होतोय। हे कधीपासून कळलं तुम्हाला की आपल्याला इथे विरोध करायचे आहेत, की ही झाडं तोडली जात आहेत, याची कुणकुण कधीपासून झाली?
आमच्या पर्यावरण प्रेमी ताई आहेत भारतीताई जाधव. ते एक दिवशी सकाळी इथं मॉर्निंग वॉकला आल्या असताना त्यांना अचानक दिसलं की हे जे पिवळे रंगाचे क्रॉस प्रत्येक झाडावर आपल्याला दिसतं इथं, ते हे सगळे झाडं मार्क केलेले आणि त्याच्यावर नोटिसा सुद्धा चिटकवलेल्या आहे. तर थोडासा तपास केला असता हे लक्षात आलं की 1830 झाडं ह्या तपोवनातील ही छाटली जाणार आहे. आधी आम्हाला हे सांगण्यात आलं की ही झाडं साधुग्रामसाठी छाटणार आहे आणि त्याची त्यांनी सुनावणी देखील घेतली 24 तारखेला. परंतु 14 तारखेला त्यांनी एक टेंडर सुद्धा पास काढलेलं होतं MICE, हे एक एक्झिबिशन आणि कन्व्होकेशन सेंटरच्या नावाने. जर तुम्हाला टेंडर म्हणजे कन्व्होकेशन सेंटर बनवायचं आहे तर तुम्ही झाडांची सुनावणी का घेतली, हा आमचा मुद्दा होता. तर याच्यातून हे साफ आहे, सगळ्यांना अंधारात ठेवणे, रामाला अंधारात ठेवणे, नाशिककरांना अंधारात ठेवणे, साधू संत महंतांना पण अंधारात ठेवणे आणि हा प्लॉट बळकवणे हाच एक यांचा मूळ मुद्दा आहे. कारण इथं साधुग्राम बनणारच नाहीये. इथं आपल्या साध्या भाषेत एक हॉटेल बनणार आहे ज्याचं 33 वर्षांसाठी पुढच्या त्यांना ते कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकण्याचा घाट इथल्या प्रशासनाने केलाय. आणि स्थानिक आमदार असो किंवा जे कुंभमेळा मंत्री असो यांचा कुठल्याही प्रकारे क्लिअरिटी या सगळ्या प्रश्नामध्ये नाहीये. महाराष्ट्राच्या जनतेला समजेल, कारण की नाशिक मधल्या लोकांना ही जागा माहिती आहे, पण ज्या कॅमेऱ्याच्या मधनं महाराष्ट्राची जनता बघतीये त्यांना या परिसराबद्दल थोडीशी माहिती द्या की 1800 झाडांवरती ते घाला का घालतायत, हा परिसर केवढा आहे, याच्यावर साधुग्राम किती, ही थोडीशी जरा टेक्निकल माहिती. ऍक्च्युली तसं बघायला गेलं ना तर म्हणजे आज आपण तपोवनासाठी भांडतोय ना, ज्या विषयासाठी भांडतोय, तपोवनामध्ये नाशिक होतं, आता नाशिकमध्ये तपोवन आहे, हाही गोष्ट लक्षात घ्या. प्रभू श्रीरामचंद्र कपिला आणि गोदावरीच्या संगमावरती जे तपोवन वसलं होतं त्या ठिकाणी आले होते आणि हे पूर्ण दंडकारण्य होतं. तुम्ही मुंबईकर, तुम्हाला माहिती असेल की नाशिकला लोक फक्त सेकंड होम म्हणून राहायला येतात, कारण इथं ऑक्सिजन मिळतो, स्वच्छ हवा मिळते आणि आपलं जे काही आपल्याला जे काही आजार असतात ते क्लिअर होऊन जातात. का? कारण इथे जास्तीत जास्त ऑक्सिजन देणारं शहर आहे. तुम्हाला माहिती असेल की नाशिकला बेस्ट क्लायमेट सिटी पण म्हटलं जातं. ते कशामुळे म्हटलं जातं? इथे जे असणारे हिरवळ आहे, इथे जे असणारे झाडं आहेत, इथे जे असणारे दंडकारण्य आहे, इथे असणारी जी जैवविविधता आहे, यामुळे म्हटलं जातं. आणि त्याच्यातला जो मेन जो कोर आहे ना तो आहे तपोवन. तपोवनामध्ये आता तपोवन खरं तर खूप मोठं होतं, पण हळूहळू तपोवन आता संपत चाललेलं आहे. तुम्ही बघाल ना तर मध्यंतरी मुख्यमंत्री म्हणाले, आदरणीय आहेत ते, राज्याचे सगळ्यात रिस्पेक्टेड पर्सनॅलिटी आहेत, त्यांना काय सांगितलं, कोणी सांगितलं माहिती नाही, पण ते म्हणाले की 2015-16चं आम्ही जिओ टॅगिंग बघितलं आहे आणि या ठिकाणी तेव्हा झाडं नव्हते. परंतु तुम्ही 2014चं जर जिओ टॅगिंग बघितलं तर झाडं दिसत आहेत. तुम्ही 2014 पासून स्वातंत्र्य काळापर्यंत जर गेले, त्याचं जिओ टॅगिंग जर मिळवलं, समजा तुम्हाला जर असेल इच्छा तर झाडं दिसतील. आणि स्वातंत्र्य काळाच्या आधीपासून त्रेता युगापर्यंत श्रीराम जेव्हा आले तेव्हा जर तुम्ही जिओ टॅगिंग जर काढायचा प्रयत्न केला तरी पण झाडं असतील. म्हणजे जिओ टॅगिंगचा उगम व्हायच्या आधीपासून जर झाडं असतील तर तुम्ही जिओ टॅगिंगला कशाला मध्ये आणताय? तपोवनामध्ये वन आहे, तप आहे, वन आहे म्हणून ते तपोवन झालं. मग जिओ टॅगिंगचा प्रश्न येतो कुठे? त्याच्यामुळे माझ्या वरिष्ठ नेत्याला, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे माझे नेते आहेत. मी भारतीय जनता पार्टीचा संयोजक आहे, प्रदेश सहसंयोजक भाजपाचा, बुद्धिजीवीचा. तर माझ्या नेत्याला कोणीतरी चुकीचं सांगून जर ते महाराष्ट्राच्या लोकांपर्यंत जर चुकीचा संदेश जात असेल तर मी या माध्यमातून सांगू इच्छितो की या ठिकाणी आधीपासून अनादी अनंत कालापासून वन आहे आणि हे वन याचं काही असं काही पेरिफेरल नाहीये, हे वनच आहे. दिस इज डीम फॉरेस्ट. फक्त आपली चूक झालेली आहे की आपल्याला अजून इथे डीम फॉरेस्ट कागदपत्रे घेता आलेले नाहीये. दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये सांगितली जाते, मुख्यमंत्री साहेब बोलले की 2014-15 मध्ये या ठिकाणी झाडं नव्हते, परंतु सुधीर मुनगंटीवार तुम्हाला माहिती असेल तेव्हा वनमंत्री होते आणि तेव्हा 50 कोटीचा त्यांनी एक पॅकेज जाहीर केलं होतं की आपल्याला वनीकरणाच्या माध्यमातून जास्तीत जास्त वृक्ष लागवड करायची आहे. तर त्या माध्यमातून प्रशासनाने इथे झाडं लावली. तर माननीय मुख्यमंत्री म्हणाले की प्रशासनाची चूक झालेली आहे, मी मान्य करतो. त्यांनी एवढी मनापासून जिंदादिली दाखवली की कोणीतरी म्हटलं बा आता सरकारमध्ये की आमची चूक झालेली, हे मान्य केलं. त्याबद्दल आम्ही नाशिककर त्यांचे धन्यवाद देतो. नाही, पण तुम्ही भाजपसाठी काम करता, भाजप पक्षामध्ये पण आहात, पण तुमची टॅगलाईन आहे आधी राष्ट्र, मग पार्टी, मग स्वतः. मग तुमच्याच मुख्यमंत्र्यांना, ते त्या पक्षाचेच आहेत ना, त्या मुख्यमंत्र्यांना राष्ट्र का आधी दिसत नाहीये? त्यांना ही वृक्षतोड का दिसते आधी? हे राष्ट्रासाठीच महत्वाचं आहे ना, तुम्ही त्याच राष्ट्राचे नागरिक आहात. तर ही बाब तुम्ही तुमच्या नाशिकच्या भाजपकडनं त्यांना नाही सांगता आली, गिरीश महाजनांना नाही सांगता आली तुम्हाला? मध्यंतरी गिरीश भाऊ या ठिकाणी येऊन गेले, म्हणजे गिरीश भाऊंचं पण मी अभिनंदन करेल की इतका क्विक रिस्पॉन्स आतापर्यंत
कुठल्या पालकमंत्र्यांनी दिला असेल मला असं वाटत नाही. म्हणजे तेच तर अडून बसले त्या गोष्टी. आदल्या दिवशी आंदोलन झालं, चिपको आंदोलन या ठिकाणी आम्हीच केलं, सगळे आम्हीच होतो या ठिकाणी. आणि दुसऱ्या दिवशी गिरीश भाऊ स्वतः या ठिकाणी आले आणि त्यांनी मला विचारलं की काय रे बाबा रोहन, काय प्रॉब्लेम आहे इथला. तिथे सगळे इथले नाशिकचे आमदार होते, 3 आमदार होते, इथले शहराध्यक्ष होते, सगळे नेते होते. तिन्ही आमदार काहीच बोलत नाही. तिन्ही आमदारांची खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की मला आता सीमाताईंचा फोन येऊन गेला की आम्हाला खऱ्या अर्थाने आम्हाला आतापर्यंत बोलता आलेलं नाहीये आणि आम्ही हा मुद्दा परंतु हिवाळी अधिवेशनात नक्की मांडणार आहोत. जसंच आज देवयानी ताईंचं पण स्टेटमेंट आहे पुढारीला की वृक्षतोड होऊ नये याबाबत मी मार्ग काढायसाठी खूप प्रयत्न करते आहे. आणि साधुग्राम विषयी इथे जे काही माहिती सेंटर होते याची माहिती आम्हाला आजपर्यंत नाही. म्हणजे शासनाने अजूनही आमदारांना पारदर्शकपणाने ज्यांना लोकशाहीमधून निवडून दिलेलं आहे लोकांनी, नाशिककरांनी, त्यांना अजून तुम्ही माईस बद्दल काही सांगितलं नाही. मला मुख्यमंत्री साहेबांना सांगायचं आहे, जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल की तुमच्याच पक्षाची लोक जी नाशिकमध्ये कार्यरत आहेत ती जर इथे येत आहेत आणि वृक्षतोडीला विरोध करतायत तर याच्यापासून तुम्ही तरी काहीतरी बोध करावा. तुम्ही काहीतरी तर बोध करा. बाकीच्यांना पण आपण बोलतो करूया त्यांना सुद्धा, कारण ते सुद्धा नाशिकचे नागरिक आहेत. पण ह्याच्यामध्ये महापालिका एवढी इरेला का पेटलेली आहे? म्हणजे तुम्हाला माहितीही नव्हतं, जर हे कळलंच नसतं तर हे आतापर्यंत झाडं तोडलीही गेली असती. महापालिका एवढी हट्टाला का पेटली? मला वाटतं तिथे जे डिसिजन मेकिंग मध्ये जी लोक बसलेली आहेत ना, यांना या नाशिकच्या भूमीशी घेणं देणं नाहीये किंवा त्यांना माहिती पण नाहीये. ते व्यवहारामध्ये वरचं प्रेशर, खालचं प्रेशर, औपचारिकतामध्ये फसलेले दिसतात. आमचा सगळ्यात मोठा आक्षेप महापालिका प्रशासनावर हाच आहे सर, की तुम्ही आम्हाला विश्वासात घेऊन आमच्याशी चर्चा करून असं का करत नाही. महापालिका एक वेगळी पार्टी आणि पर्यावरणवादी शिवी दिल्यासारखे वापरतात, निसर्गप्रेमी वगैरे, असं नाहीये. आम्हाला तुमच्या बरोबर काम करायचं आहे. तुम्ही सांगा, तुम्ही एक्सपर्ट आहात, तुम्ही IAS ऑफिसर्स आहात. आपल्या ज्या आयुक्त आहेत महानगरपालिकेच्या, तर यांचे जेवढे बाईट्स आम्ही बघतो, या एक तर समोर येऊन बोलत नाही. जनसुनावणीचा जो फार्स केला त्याच्यामध्ये सुद्धा तिथे त्या स्वतः नव्हत्या. जे लोक तिथे होते ते अधिकारी, त्यांनी फक्त सगळ्यांचं ऐकून घेतलं, मॅडमला सांगतो आणि बघू त्याचा पुढं काय झालं, त्याचा रिपोर्ट सुद्धा आम्हाला दिलेला नाही. मग त्या दिवशी जे आम्ही म्हणत होतो की हे सगळं फार्स आहे, हे तुम्ही प्रूव्ह केलं. सो महानगरपालिका आम्ही झुडपे कापणार आहोत. झुडपं म्हणजे काय डिफाईन करा, आमच्याशी बोला. तोपर्यंत आमची हरकत नव्हती की विकासाच्या सगळ्या ह्याच्यामध्ये कुंभमेळ्यासारख्या एका आयोजनासाठी, मोठ्या आयोजनासाठी काही व्यवस्था कराव्या लागतात, याच्याबद्दल तोपर्यंत आमचं भूमिका ही सौम्य होती. पण तुम्ही झुडपं म्हणजे किती उंचीचं झाड काय याचं काही सांगणार नाही. आम्हाला तिथे गोम वाटते की तुम्ही झुडपाच्या नावाखाली ही जी 10 वर्षाची 15 वर्षाची झाड आहेत ही पण तुम्ही जर का कापून टाकली तर एकदा कापल्यानंतर आपल्या हातात काहीच उरत नाही आणि तुमची बदली होऊन जाईल 2 वर्षांनी. आम्हाला इथंच राहायचं आहे, माझी मुलं पण इथेच राहणार आहेत. तर महापालिकेवरती हा आक्षेप आहे. दुसरं की नाशिक शहराचं त्या सरळ सरळ सांगतायत की नाशिक शहरामध्ये इथे साधुग्राम झाल्याच्या नंतर आम्ही तिथे ते MIC हब करणार आहोत. तो मॉल होणार आहे, कारण नाशिकला एक सिटी सेंटर मॉल आहे. त्याच्यावरती सुद्धा ज्यांना आठवत असेल की तिथे सुद्धा कॉन्फरन्सेस हॉल होते, तिथे मिटिंग्स व्हायच्यात, इंडस्ट्रीचे मिटिंग्स व्हायच्यात. ते बागे पडलं आणि आता तिथे फ्रेंच फ्राईज विकल्या जातात आणि मॉल झालेला आहे. तसा मॉल इथे येणार आहे आणि त्यातनं नाशिक महानगरपालिकेला रेव्हेन्यू मिळणार आहे. तर हा शहराचा फायदाच नाही का? मला कळतच नाहीये की लोक का विरोध करताय. हे स्टेटमेंट आमच्या आयुक्त मॅडमचं आहे. मला त्यांना तुमच्या माध्यमातून असं सांगायचं आहे की 5 कोटीचा रेव्हेन्यू पेक्षा हे जे हिरवाई आहे, हा जो ऑक्सिजन आहे, हा रेव्हेन्यू आम्हाला जास्त महत्वाचा वाटतो. आम्हाला ते 5 कोटीचं उत्पन्नापेक्षा ही हिरवाई महत्वाची वाटते. ती आम्हाला द्या, ती असू द्या. आणि निसर्गाने दिली आहे. बरं, आधी नव्हती, तेव्हाच्या इमेजेस बघा, आत्ताच्या इमेजेस बघा, असं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं. आणि सगळेजण महापालिकेच्या लोकांपासून तेच म्हणतात की 14ची इमेज बघा, 15ची इमेज बघा, आत्ताची बघा. मी त्यांना 14ची इमेज बघा, त्यात तुम्हाला झाडं दिसतील. 15ला तुम्ही सफाई केली, त्यानंतरची इमेज आहे. हॅव्हिंग सेड दॅट, हे सगळं जरी सर आपण बाजूला ठेवलं तरी आत्ता तिथे झाडं आहेत ना? कधीची आहेत माहित नाही. महापालिकेने लावली म्हणजे महापालिकेच्या मालकी हक्काची होत नाहीत, ही जनतेची आहेत. झाडं लावताना, खड्डा घडताना खर्च आमचाच आहे, सगळ्या नागरिकांचा. मग आता इथे झाडं आहेत तर आम्हाला ती असू द्या, एवढंच आमचं म्हणणं. एवढंच म्हणणं आहे. पण ह्याच्या पुढचा एक कंगोरा सुद्धा येत आहे की ह्या सगळा इश्यू सगळा सुरू झाला किंवा नाशिककर तुम्ही उतरलात किंवा इकडे आलात, विरोध करायला लागलात, जनसुनावणीमधला विरोध दिसला, सगळ्यांनी तो टीव्हीवर पाहिलेला आहे, सगळ्यांनी माध्यमातून बघितलेला आहे. पण याला कुठेतरी आता धार्मिकतेचा रंग
द्यायचं काम सुरू झालेलं आहे. म्हणजे नितेश राणे एकीकडे असं म्हणतात की मग हेच जे विरोध करणारे असतात हे जेव्हा बकरे कापले जातात तेव्हा कुठे असतात, तेव्हा का नाही विरोध केला जात. म्हणजे ह्याला कुठेतरी तुम्हाला तुमचा हा विरोध एका वेगळ्याच ठिकाणी घेऊन जायचं राजकारण सुरू झालंय असं वाटत नाही तुम्हाला? हे राजकारण तर गेली 11 वर्ष देशात चालू आहे की कुठलंही काही कारण झालं की त्याला धार्मिकतेचा रंग द्यायचा, राजकीय पक्षांचा रंग द्यायचा वेगवेगळ्या. आता इथे तुम्ही बघाल सगळ्या राजकीय पक्षांचे लोक आहेत, पण आम्ही राजकीय पक्षांचे लोक असले तरी आम्ही काही म्हणजे धर्माच्या विरुद्ध नाहीये, कुंभमेळ्याच्या विरुद्ध नाहीये. आम्ही जबाबदार नाशिककर, एक पर्यावरण प्रेमी म्हणून आम्ही सगळे एकत्र आलेलो आहेत. तर हे लोक काहीही रंग देतील, जसं म्हणजे अर्बन नक्सल म्हणतात, आता ग्रीन नक्सल म्हणायला लागलेत. सो इट इज ॲक्सेप्टेड टू अस. आणि आम्ही बिलकुल कुंभमेळ्याच्या विरुद्ध नाहीये किंवा कुठल्याही ह्याच्या विरुद्ध नाहीये. आणि गेल्या कुंभमेळ्याच्या वेळेला जर 300 एकर जागा साधुग्रामसाठी अलॉट केली होती तर त्या जागेवरच तुम्ही करा ना. आणि दुसरा महत्वाचा जागा नेमकी कुठे ठिकठिकाणी ह्याच आजूबाजूला केलेली आहे. तर त्यावेळेला तर काही झाडं बिडं कापलेली नव्हती. आता लोकांनी म्हणजे ह्या वेळेला ह्यांनी सांगितलं की ह्या वेळेला ॲडिशनल साधू येणार आहेत, काही करोडच्या घरात लोक येणार आहेत म्हणून जागा कमी पडणार आहे. तर त्याच्याकरता नाशिककरांनी ऑप्शन्स दिलेत, वेगवेगळ्या वसाहती, जसं गांधीनगर, नेहरूनगर, तिकडे इंडिया सिक्युरिटी प्रेसची एक मोठी वसाहत आहे की जी पूर्ण म्हणजे तिथे वॉशरूम म्हणजे घरं आहेत ते पूर्ण वसाहत रिकामी आहे. अजून काही ठिकाणी आहेत. तर तुम्ही ऑलरेडी ते जे बांधलेलं आहे तिथे साधूंची किंवा इतर ह्यांची व्यवस्था करा. झाडं कशा करता कापायची. आणि झुडूप आणि झाड वृक्ष हे काही म्हणजे 10-10 वर्षाची आहेत का, काही 50 वर्षाची आहेत, काही 200 वर्षाची आहेत. आणि झाड कापणं हे काही सोल्युशन नाही आहे. जसं आरे कॉलनीमध्ये साफ केलं ते जंगलच आहे. मला आठवतं त्यावेळेला देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की आरे हे काही जंगल नाही आहे. मी गोरेगावची आहे, मी तिथे सकाळी पहाटे 5 वाजता वॉकला जायची. आम्ही म्हणजे बिबटे पाहिलेले आहेत ते तिकडे. सो मी मग त्यावेळेला मी मजेत म्हटलं होतं की एक दिवस रात्रभर आणून देवेंद्र फडणवीसांना इथे बांधून ठेवा झाडाला, मग त्यांना कळेल की हे जंगल आहे की नाही आहे. फिल्म सिटी तिथून मागून येतं तर तिथून ते बिबटे येतात. तर तसंच इकडे आहे. आणि दुसरं म्हणजे जो बालिश मुद्दा म्हणजे करतात की आम्ही एवढे लाख झाडं लावली, जसं हे म्हणाले की मुनगट्टीवारांनी लावली, ती कुठे लावली, काय अजूनपर्यंत काही पत्ता नाही आहे. आणि आपण एक साधं कुंडीतलं झाड लावतो, ते वाढवायला किंवा जगवायला सुद्धा काय कष्ट पडतात ते आम्हाला माहिती आहे. सो इथे आम्ही परत वृक्षारोपण करू किंवा हे आम्ही म्हणजे रिप्लांट करू. रिप्लांटची आपल्याकडे टेक्नॉलॉजी नाही इंडियामध्ये. तर हा सगळा बालिशपणा आहे की आम्ही नवीन झाडं, अरे तुम्ही नवीन झाडं लावून ती पुन्हा अशी 100 वर्षाची 50 वर्षाची होईपर्यंत कोण जगलंय कोण मेलंय, बरोबर आहे. तर आहे ते तुम्ही पर्यावरणाचा नाश करताय, याला आमचा पूर्ण विरोध आहे आणि हे आम्ही होऊ देणार नाही. पण हा विरोध जेव्हा सुरू झाला त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी जो बाईट दिलाय, जो माध्यमांना बाईट दिलाय, त्याच्यामध्ये ते जी काही सॅटेलाइट इमेज दाखवतात किंवा ती जीपीएसची इमेज दाखवतात की 2015 मध्ये ती आहे, त्याच्यामध्ये ती झाडच नाहीये. तर मला असं वाटतं की ते स्पष्ट करावं की तुमचं म्हणणं काय आहे याच्यामध्ये. ती इमेज मला वाटलं तू कॅमेऱ्यात दाखवलीस तरी तर जास्त स्पष्टपणे कळेल. ही 2014ची इमेज आहे, जी कुंभमेळा चालू टेंडर निघण्याच्या अगोदरची इमेज आहे, बरोबर. तर याच्यात स्पष्ट दिसतंय की पूर्ण जो साधुग्रामचा जो एरिया आहे तो पूर्ण ग्रीन दिसतोय. याचा अर्थ काय की ते तिथं झाडं झुडपे सगळं काय होतं, वन्यजीवन होतं, सगळं काय होतं. ते कुंभमेळ्याचं टेंडर निघाल्यानंतर जर ते सपाटा केल्यानंतरची इमेज जर ते दाखवत असतील तर मग हे चुकीचं आहे. कारण मग याच्यात परत हे नैसर्गिकरित्या किंवा काही लोकांनी वृक्षप्रेमींनी आणून हे प्लांट केलेले परत हे वृक्ष हे परत आता तारून तट्टे झालेले, हे तोडण्यास काही अर्थ नाही. जर ते एवढं प्रूफमध्ये जात आहे तर जसं आपल्या पहिल्या नागरिकांनी सांगितलं की जुने इमेजेस काढा, त्याच्यातच पूर्ण नाशिक जंगल दिसेल. मग तुम्ही ते डिफॉरेस्टेशन केलं, मग परत तिथंच झाडं झुडप्यांचं काय केलं मग तुम्ही. मग हा मुद्दा येतो. आणि अजून एक मुद्दा असा की काही पॉलिटिशियन्स, राजकारणी लोक याला धर्माकडे नेत आहे. मग त्यांना माझं असं म्हणणं आहे की जेव्हा नाणार प्रकल्प हा कोकणमध्ये येणार होता तेव्हा कोकणवासियांनी, तिकडच्या निसर्गप्रेमींनी त्याला विरोध केला. त्यांच्यासोबत आम्ही सुद्धा त्या निसर्गाला वाचवण्यासाठी विरोध केला. जर आम्ही नाशिकचा निसर्ग वाचवण्यासाठी आम्ही जर हे करतोय, विरोध करतोय, तर तुम्ही आमच्यासोबत याला धर्माचा रंग का बरं देताय, आमच्यासोबत का उभे नाही. जर कोकणचा निसर्ग नाशिकचा निसर्ग हा काहीच व्हॅल्यू नाही तर मग याच्यात अर्थ काय. बरोबर. मला एक सांगा की हा जर सगळा तुमचा श्वास आहे, हा जर तुमचा श्वासच सगळा जर गेला, नाशिकची काय दुरवस्था होईल. आता मला नक्की मीडियाला काय उत्तर द्यावं हे समजत नाहीये. हे प्रशासनाने आणि सरकारने उगाचच आम्ही जे पर्यटनवादी आहोत
17 ते 18 वर्षापासून मी विशाल पाटील मी काम करत आहे. इथे पण आम्ही आता 7-8 लोक जे आहेत जे माझे मित्र कंपनी आहे, हे आम्हाला जेव्हा समजलं सर, तर आम्ही इथे रोज सकाळी 8 वाजेपासून तर सायंकाळी 8-9ला आम्ही इथपर्यंत काम करतो. तर त्यांनी हा मूर्खपणा बंद करावा आणि श्वास तर कोंडलेलाच आहे. अगोदरच रस्त्यांच्या विकासांच्या नावाखाली हजारो वृक्षांची कत्तल केलेली आहे. कामटवाड्या आंदोलनाला मी होतो, त्यानंतर खुटवडनगर तरी झाडे रात्रीतून तोडल्या गेली. काम ही त्याला प्रूफ आहे. त्यानंतर जो 300 वर्षाचा वृक्ष उंटवाडीचा त्या आंदोलनामध्ये मी होतो, ज्यावेळेस पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे होते, त्यांनी ती पाहणी केली वगैरे समजून घेतली आणि ते कॅन्सल केलं. हा विकास कुठे चालला, कोणाचा चालला? पांजरपोळ जे जंगल आहे आता सध्या, त्यासाठी आम्हाला सर आंदोलन करावं लागलं. विविध भागातून लोक एकवटली आणि आज इथे पण पूर्ण राज्यभरातून लोक येतात आहे. त्यासाठी आम्ही स्वाक्षरी मोहीम पण 24-25 दिवस झाले राबवत आहोत. ती विविध भागात काम करत आहे, जसे की डोंबिवली, पुणे, अशा वेगवेगळ्या भागामध्ये राज्यांमध्ये हे आंदोलन पेटलेलं आहे. आता तरी मला असं वाटतं, मी एक कलाकार ह्या नात्याने बोलतो, आमचे कलाकार मंडळी आलेली आहे, आता उद्या येतील काय अजून काही, तर कमीत कमी हे एवढं राहिलंय, एक हृदय राहिलंय. जर ते हृदय जर गेलं ना, तर तुम्हालाही हृदय आहे. तर हे नाशिकचं हृदय आहे, हे तपोवन. तर मला असं वाटतं की तेवढं तरी राहून द्या. त्र्यंबक रोडचा विकास, याचा विकास, त्याचा विकास. इथे हे पूर्ण जंगल होतं, मी लहानपणापासून इथेच राहिलेलो आहे. हे पूर्ण जंगल होतं. हा पूर्ण किती एरिया, हा नानूरगावपर्यंत एरिया आहे. त्यानंतर इथून हा टाकळीचा जो रोड आहे ना, हा इथपर्यंत हा एरिया आहे. त्यानंतर हा जो हायवे जातो, हे एवढंच नाहीये सर, हे फार मोठं जंगल आहे. आणि इथे जर तुम्ही आमच्या छाताडावर समजा अगोदर आहे ना, तुमची कुऱ्हाड चालवा, करवत चालवा आणि मग तुम्ही या झाडांच्या जवळ या. आम्ही चिपको एक केलं आहे, पण आम्ही पुढे काय करणार आहोत, आक्रमक आंदोलन, ते काय आम्ही सांगणार नाही. आता ते वेळेवर कमी हवं. ठीक आहे, हे आंदोलन तर असंच राहणार आहे, कारण की सगळे नागरिक बोलत आहेत. पण आता जर प्रशासन ह्याच्यावरती अडूनच बसलं याच्यावरती, कारण आता अजूनही महापालिकाच्या मार्फत असेल किंवा सरकारच्या मार्फत असेल, मध्यस्थी किंवा कुठला वेगळा मार्ग काढायचा सुद्धा कोणी विचार केलेला नाहीये. जर हे अडूनच बसले तर नागरिक म्हणून किंवा हे सगळी मुवमेंट म्हणून तुमची शेवटची काय असेल, म्हणजे ह्याच्याबद्दलची पुढची प्रक्रिया कशी असेल? याच्यापूर्वी आता प्रथम मी जे मुंबईवरून आलेल्या ताई आहेत सगळे एवढे भावना तीव्र झालेल्या आहे. परंतु मी तपोवनमध्ये राहतो, मी नाशिकला राहतो गेले 25 वर्ष, प्रॉपर मनमाडत आहे, मी नाशिकला राहतो. परंतु ही वेळ आमच्या नाशिककरांवर आली. कुंभमेळा आता हा मला वाटतं एवढा पूर्वीपासून होतोय. सगळं होत असताना त्याचा जर पूर्ण इतिहास पाहिला, मी तर 3 आणि 15चा बघितलेला आहे. 3 आणि 15चा मी तो बघितला, पण कधीही कुठलं आंदोलन झालं नाही, कधीही कुठलं काही नाही. आणि काल आम्ही सहज हे कुठे गेले ते, हे स्वतः IT मध्ये आहे, म्हणजे मला त्याच्यात कुठलाच हे नाही. पण जेव्हा हे IT मध्ये आहेत, यांनी स्वतःहून स्वतःच्या पैशांनी ते फॉर्म सगळे ते 4 ऑफिसला, पंतप्रधान, मुख्यमंत्री, सर्वोच्च न्यायालय यांनी हे सगळं करून मी स्वतः आमच्या काही 30 फॉर्म घेऊन त्यांच्यासाठी मदतीसाठी तेवढं केलं. तर आम्ही खारीचा वाटा म्हणून, पण आम्ही रोज याच्यात येऊ शकत नाही, आंदोलन करण्याची वेळ येऊ नये. नाशिक हे फार शांत आणि स्वच्छ शहर आहे आणि कुठेही काही झालं, जसं तुम्ही बोलले की जंगल वगैरे, नाशिक इतकं विस्तृत आहे, इथं पाण्याचा त्रास नाही, कधी पाणी भरत नाही, काही नाही, एकदम सुंदर शहर आहे. परंतु राजकारणाचं जसं तुम्ही म्हटलंय आतापर्यंत, बरं का, राजकारण्यांनी जसं म्हटलं, राजकारणी म्हणजे सत्तेवर आहेत, त्यांनी 8 तास दर धरला. राजकारण्यांनी 8 तास धरणं हे तर पहिली वाईट गोष्ट आहे. तुम्ही प्रजेला जर समजलं नाही तर पुढच्या गोष्टी काही होऊ शकत नाही. याच्या पुढे काल आम्ही इथं उभं असताना एक माजी मोहबर आले, त्यांचं नाव मी घेणार नाही, माजी मोहबर आले, त्यांची कळकळी, त्यांची ते कुठल्या पक्षात आहे, मला राजकीय याच्यात नाही, पण पर्यावरण वाचवण्यासाठी तिथं आले. त्यांनी एक साधा आणि चांगला शब्द केला की बाबा, मी 2003च्या कुंभमेळ्याला मी महापौर होतो, मी सगळं इथून हे 54 एकर जमीनचे कसं होतं, काय होतं, तिथं एकही झाड, आणि आतापर्यंत 3 आणि 15च्या एक झाड काढलं असं पब्लिकला सुद्धा कळलं नाही. मग ह्याच वेळेला एवढं हे झालं आणि लगेच एवढ्या 10 वर्षात लावणारे वृक्षप्रेमी तुम्हीच. मुनगट्टीवर ज्यावेळेस 33,000 झाडं लावत असतील, त्यावेळेचे पण काही झाडं लावलेली असतील, मग त्यावेळेला यांनी तो विचार करायला पाहिजे होता, लावायची का नाही लावायची. 12 वर्षानंतर आपण हे करू शकतो, बरोबर का नाही. मग ह्या गोष्टी जवळ, आणि राजकारण्यांनी दुसरी गोष्ट एक सिंपल, जसं तुम्ही विचारलं की राजकारणी 8 तास करतायत, राजकारणी 8 तास करतायत, तर जे मीडियावाले, आम्ही संध्याकाळी मीडियावर IBN, विशाल बडे इज द बेस्ट मॅन, ते जर एवढं सांगताय, सगळ्या गोष्टी समजवत आहे लोकांना, पण ते डिबेटला जे लोक घेत आहेत ना, नाशिकच्या व्यतिरिक्तचे लोक घेत आहेत. नाशिकचा एक माणूस असतो, 10 लोक बाहेरचे असतात, त्यांना नाशिकबद्दल माहिती नसतं, तपोवनबद्दल माहिती नसतं. मग राजेंद्र बागुल म्हणून जे आहेत, त्यांनी बोललं, बाबा तुम्ही तपोवनात आले
आलेले नाही तुम्ही तपोवनाबद्दल कसे बोलू शकता? बरोबर, जसे तुम्ही स्वतः मुंबईवरून इथं आले मुंबई तकसाठी, तर आज तुम्ही बोलू शकता तर काय आहे इथे? बरं, इथं मनुष्यवस्ती नाही आहे, सगळं काही जंगल आहे, एक बटुक हनुमानाचं इथं मंदिर आहे, सर्व पावित्र्य आहे. भारतात लक्ष्मणाचं एक मंदिर असलेलं तपोवन आहे, त्यातले 2 मंदिर आहेत, त्यातलं एक नाशिकला आहे. तर हे सगळं पावित्र्य जर आपल्याला ठेवायचं असेल, सगळ्या गोष्टी जर तर, आणि हे हिंदुत्ववादी सरकार आहे, मी त्याच्यावर जाणार नाही कशात, पण जर तुम्ही म्हणताय की आम्ही असं आहे तसं आहे, तर तुम्ही बकरी ईद आणि हे अशा जर गोष्टी बोलत असाल तर आम्हाला म्हणजे विचार करायची वेळ आलेली आहे की नाशिककरांना. आणि मी याच्यातनं एकच सांगू शकतो की मी माझ्यापासून सुरुवात करेल की ह्या झाडांना जर काही झालं, एकाही झाडाला, मी ही सगळी पब्लिक वगैरे, पण माझ्यापासून मी सुरुवात करेल. लोकांना काय करायचं त्यांनी करावं. सत्तेवर जो पक्ष असेल त्याच्यावर आम्ही बहिष्कार करू. मग दगड जरी उभा राहिलाय तर त्याला आम्ही अपोजिटला मतदान करू आणि सत्ताधाऱ्यांना मतदान करणार नाही. आमच्या झाडांना जर इजा झाली तर ही माझ्यापासून मी सुरुवात करेल, बाकीच्यांनी ठरवावं काय करावं. कारण की आता हे आंदोलनं, चिपको आंदोलन, हे सगळं आंदोलनाची सरकारला सवय झालेली आहे की 2 दिवस आंदोलन होतात, तिसऱ्या दिवशी सगळे विसरून जातात, मोठी होतात. त्याचा रिझल्ट आजपर्यंत कोणत्याच आंदोलनात काहीपर्यंत आलेला नाही. आणि जनतेच्या रेट्याला गेल्या 14 पासून जो हा प्रेशराईज काम झालेलं आहे, त्याच्यामुळे सामान्य माणसाची काही किंमतच राहिलेली नाहीये. तर सरकार खरंच मनावर घेतंय का या सगळ्या गोष्टींना? बाकीच्यांनाही बोलू द्या, सरकार काही मनावर घेतंय का? तुला काय वाटतं की म्हणजे तुम्ही येताय रोज या परिसरामध्ये, तुम्हाला खरंच नागरिकांना हे सरकार इतक्या तीव्रतेने न्याय मिळेल किंवा या झाडांना न्याय मिळेल असं वाटतं का? कारण सरकार तो रोज स्टेटमेंट्स देते, इथली महापालिका तर सर्रास स्टेटमेंट देते की हे चुकीचं आंदोलन आहे, आम्ही असं काहीच करत नाहीये. खरंच वाटतं की ही का हे होईलच महापालिकेकडून? सर्वात प्रथम मी एक विचारेल की सरकार म्हणजे कोण? सरकार म्हणजे कोण? सरकार म्हणजे ही जनता आहे. या जनतेला अधिकार दिलाय संविधानाने आणि जनतेच्या बळावरती आम्ही त्यांना सेवक म्हणून पाठवलंय काम करण्यासाठी. त्यांना डिसिजन घेण्याचा अधिकार नाहीये, पण ते डिसिजन घेऊन आमच्यावरती लादतायत या सगळ्या गोष्टी की आम्ही सगळं करणार, आम्ही तोडणार झाडे आणि हे सगळं करायचं. त्यांचा जो अट्टहास चाललेला आहे तो हा चुकीचा आहे. सरकार हे 5 वर्षासाठी आहे आणि जनता ही नेहमी इथेच राहणारी आहे. ही आज नाही उद्या यांना हाकलून लावणार इथनं. आणि हेच मी सांगतोय की ह्या वेळेच्या येणाऱ्या मतदानाला सगळ्यांनी बहिष्कार टाकावा, नाशिकच्या सर्व नागरिकांनी बहिष्कार करावा आणि यांनी कुणीही मतदान करू नये कुठल्याही नेत्यांना. जर हे नेते जर आपलं ऐकणार नसतील तर यांना कुठलाही अधिकार नाहीये की ह्यांनी इलेक्शनसाठी कुठल्याही मतदारांनी मतदान करू नये. सगळ्यांनी मतदानावर बहिष्कार घालावा. मी अशी कळकळीची विनंती करतो नाशिककरांना. मी तर हे सांगेल की पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला विनंती करतो की अशा सरकारवरती, जो सरकार आपल्यावरती बळजबरी करतो आणि मोगलाई सारखा जो अंकुश टाकण्याचा प्रयत्न चाललेला आहे, हा इथे व्हायला कामा नये. आणि ह्या विरोधात आम्ही सगळ्यांना आवाहन करतो की ह्या येणाऱ्या इलेक्शनमध्ये या सरकारला याची जागा दाखवून देणं गरजेचं आहे आणि ह्यांनी बहिष्कार घालणं गरजेचं आहे. कुणी मतदानाला जाऊ नये, तेव्हा यांना समजेल का ह्याची व्हॅल्यू काय, या जनतेची वोटची आणि याची ताकद काय. तोपर्यंत यांना समजणार नाहीये. म्हणून आम्ही किती जरी ओढलो त्यांना त्याच्यावर फरक पडणार नाही. याच्यासाठी एकच आश्रय येते, म्हणजे आपलं मतदान, जो आपला अधिकार आहे तो तुम्ही बजावताना बहिष्कार घाला, देऊ नका, उभं करू नका. आलेल्या माणसाला 100दा प्रश्न विचारा, तुम्ही आमच्या आंदोलनात, नाशिक वाचवण्याच्या आंदोलनात कुठे होता? हे प्रश्न विचारले जावेत. या येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, नगरसेवक असो, आमदार असो, खासदार असो, हे कुठेही सापडत नाही. कुठेही कुठल्या गल्लीत उद्या समजा ही झाडे तोड झाली, आपण असं समजूया की समजा ही वृक्षतोड झाली, तर येणाऱ्या आगामी महापालिका याच्यात तुम्ही भाजपला मतदान करा? अजिबात नाही. भाजपला काय, मी माणूस म्हणून त्या माणसाला मतदानच करणार. पण हे सरकार भाजपचं म्हणून विचारतो. नाही, बहिष्कार, पूर्ण मतदारांवरती बहिष्कार. मला तो नागरिक असो, कुठल्याही पक्षाचा असो, तो भाजपाचा असो, राष्ट्रवादीचा असो, काँग्रेस असो, माझ्या मते माझं नाशिक वाचवायला जो माणूस माझ्या सोबत आहे तो माझा आहे. जो माझा नाशिक वाचवायला माणूस नाही तो माझ्या पक्षाचा नाही, माझ्या कोणाचाच नाही. याच्यातला कुठलाही आमदार आलेला नाही, कुठलाही खासदार आलेला नाही, ना नगरसेवक गल्लीतले कोणीच येऊन गेले नाही. खासदार साहेब येऊन गेले, पण आमच्या सोबत कोणी उभं नाही रोज इथे. हे रोज उभं राहायला पाहिजे. हे नाशिकचे लोक आहेत, ज्यांनी जन्म इथे घेतलाय, इथे श्वास घेताय. ही लोक आमच्या सोबत रोज उभे असायला हवे, पण हे कोणीच नाहीये. कारण की यांना काहीतरी पोळी शेकायची आहे, यांच्याकडे काहीतरी भरलंय, यांचे गाठोडे भरलेत म्हणून यांचं चाललंय सगळं. पण नेत्यांची काही गल्लत होतीये का, की म्हणजे नेत्यांना दबाव आलाय का? कारण की त्यांच्याच पक्षाचा मुख्यमंत्री, त्यांच्याच पक्षाचा पालकमंत्री, नेत्यांवर दबाव आलाय की बोलताही येत नाहीये, नागरिकांनाही सपोर्ट करायचा आहे. हे दबले गेलेत का हे नेते, खासदार, आमदार, ही लोक दबले गेलेत? आता तुम्ही एकदम महत्वाच्या आणि एकदम मुळातल्या मुद्द्याला हात घातला. आता नाशिककर म्हणून एक जी आत्ताचं जे वातावरण आहे आणि गेल्या काही
वर्षांचं जे वातावरण आहे, कुंभमेळ्याला अनुसरून जे वातावरण निर्मिती जी होते, मग त्यात सामाजिक असेल, राजकीय असेल, सांस्कृतिक वातावरण निर्मिती असेल, तर त्यात मुळात एकाधिकारशाही आपण जी म्हणतो ना, की एक कोणाचा तरी वचक असतो आणि बाकीचे त्याच्या मागे चालतात. तर एक सामान्य जनता म्हणून, आणि मी एक स्वतः कलाकार आहे, मी कला दिग्दर्शक आहे, फिल्म इंडस्ट्रीत काम करतो, तर कलाकाराला ओळखता येतं काय चाललंय काय नाही, कारण मुळात डोळे हेच आमचं काम असतं, चुका काढणं हेच आमचं काम असतं, त्याचेच पैसे आम्ही मिळवतो. तर हे जे काय बाजूला चाललेलं आहे एकाधिकारशाही, तर तुम्ही अगदी बरोबर बोलले की जे सर्व पक्षाचे नेते, मुळात तर 3 आमदार भाजपाचे आहेत आणि बाकी पण जे मोठे नेते आहेत, जे माझे महापौर असतील किंवा माझे आमदार असतील, तर ते कोणाच्या तरी दबावाला मी म्हणेल किंवा कोणत्या तरी एकाधिकारशाहीला आहे ना, त्या दबावाखाली ते आहेत. मुळात त्यांनी तसं करायला नको, कारण की ते स्वतः इथे वाढले आहेत आणि इतिहास साक्ष देतो की आज एकाची सत्ता आहे, उद्या दुसऱ्याची, परवा तिसऱ्याची आहे. तर ह्या दबावाला बळी न पडता आणि जो ह्या तपोवन काढून जे माईस नावाचं जे काही सेंटर आहे, ज्यात काय होणार आहे काय नाही, आमचे एक दादा बोलले की ते इथल्या आमदारांना सुद्धा माहीत नाहीये. ते सोशल मीडियावर सगळीकडे ती इमेज सर्क्युलेट होते, त्याच्यामध्ये किती रुपयाचं टेंडर आहे, काय आहे, त्याच्यात काय होणार आहे, हे सगळं सर्क्युलेट होतंय. तर मुळात ह्या तपोवनातली झाडं काढून त्या जागी असं काहीतरी कन्व्हेन्शनल सेंटर यावं, अशी इथे आणि बाकीच्या नाशिककरांची अजिबातच इच्छा नाही. कारण की मुळातच करमणूक आणि उत्पन्नाचे साधनं मिळवण्याचे साधनं महापालिकेकडे खूप आहे. फक्त एक उदाहरण देतो. पॅरलली ह्यासारखे फाळके स्मारक म्हणून नाशिकचं पांडवलेण्याच्या पायथ्याशी आहे, जे उजाड पडलं आहे. तत्कालीन महापालिकेच्या खर्चाने अतिशय म्हणजे शहरात आहे ते, आणि ते इतकं सुंदर आहे, निसर्गरम्य आहे, डोंगराच्या पायथ्याशी आहे. तिथे अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने नियोजन करून खूप चांगले उपक्रम राबवू शकतात. ते सुद्धा महापालिकांनी नीट करू शकली नाही. कारणं असंख्य असतील. तर आत्ताच्या घडीला एवढा मोठा कुंभमेळा आपण साजरा करतो, मुळात या कुंभमेळ्याला इथल्या कोणाचाही विरोध नाही, हे पहिली गोष्ट. कारण की कुंभमेळा जर येतोय तर असंख्य गोष्टी आपल्या शहरात पण येणार. सांस्कृतिक जी जडणघडण आपल्या शहराची आहे, तिला आणखी तिचा एक पाया मजबूत होण्यात मदत होणार आहे. पण जसं मी म्हणतोय की फाळके स्मारकाला जसं त्यांनी बऱ्याच गोष्टी करता आल्या नाही, तर इथे बऱ्याच गोष्टींचे ते दाखले देत आहेत की आम्ही एकाच्या बदल्यात 3 झाडं लावू, 10 लावू, ती जगवू वगैरे. तर ह्याच्यावर विश्वास कसा ठेवायचा? पण जसं आता तू कलाकार आहेस म्हणून प्रश्न विचारतो की या देशामध्ये कलाकाराला अभिव्यक्ती स्वातंत्र्य जसं राहिलेलं नाहीये किंवा त्याच्यावरती घाला घातला, अशा अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत. नाशिकमध्ये ना भरपूर ठिकाणी बरं. हा सरकार रूपी जो काही माणूस आहे, तो माणूसच आहे ना शेवटी. ह्यांच्याकडे नागरिकांसाठी वेदना नाहीयेत का, किंवा नागरिकांच्या ह्याच्यासाठी वेदना नाहीत का, असं वाटतं? कलाकाराला तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य राहिलेलं नाहीये, पण नागरिकांनी जर इतके नागरिक जर एकत्र येत आहेत, ती माणसंच आहेत, त्यांनीच तुम्हाला निवडून दिलेलं आहे, तर त्यांच्यामध्ये ती गोष्टच राहिलेली नाहीये का, की त्यांना तुमच्यासाठी काही भावनाच नाहीयेत, असं झालेलं आहे का? मला तर वैयक्तिक तसंच वाटतं आहे. कारण की मुळात आपण जर बघितलं सरकारमध्ये ना, खूप संवेदनशील लोकही आहेत, जे लोकप्रतिनिधी म्हणून विधिमंडळात इकडे तिकडे बसलेले आहेत. पण जसं सरांनी मुद्दाच मुळात महत्वाचा उचलला की कोणाच्या तरी दबावाखाली येत आहेत का, तर हो, माझा वैयक्तिक तोच उत्तर असेल की दबाव आहे. पण तो दबाव मे बी कोणत्या तरी वेगवेगळे प्रेशर्स असतात, त्याच्या खाली होत आहे. आणि त्याच्यामुळे काय की एक संवेदनशीलता जी आहे ना, नेत्यांची असेल किंवा त्या अधिकाऱ्यांची असेल, त्याला कुठेतरी आहे ना मर्यादा येत चाललेली आहे. याच्यात कशी आहे की मुळात जे सत्ताधारी आहेत त्याला कोणालाही विरोध नाही, मी कोणत्या पक्षाचा नाही. पहिली तर गोष्ट, जी आता 1 आठवड्यापूर्वी राम मंदिरावर जो झेंडा फडकवला, त्या झेंड्यामधले 2 प्रतीका आपण सगळ्यांनी बघितलीत. तर निदान आपला जो सर्वोच्च नेता आहे त्यांनी कोणत्या गोष्टीला आपण सपोर्ट करतोय ते सत्ताधिकाऱ्यांनी बघावं, आणि त्यानुसार तरी लोकल लेवलला सगळ्या जनमानसांची भावना समजून त्या पद्धतीने काम करावं. कोणालाही दबावाला बळी पडता कामा नये. कारण की आज ना उद्या मतदान रूपी हक्क सगळे बजावणार आणि छापाचा काटा हा होणारच आहे. पण शेवटीच नागरिकांचा स्टँड काय असणार? जर हे सरकार बदललं नाही, जर हे महापालिका बदली नाही, ते उद्या हे झाडं कापायला आले, तर तुमचा विरोध कुठल्या लेवलला असेल? ह्याचा शेवट काय असेल? करेंगे या मरेंगे. एक्झॅक्ट बरोबर. जन आंदोलन आहे हे, काही राजकीय आंदोलन नाहीये.
कारण की मुळात आमच्या घरापर्यंत पण हा विषय आलाय. मलाही 2 मुलं आहेत, ते लहान आहेत, शाळेत जातात, 1ली 2रीतली मुलं आहेत, ते विचारतात आईला, पप्पाला, आजोबांना की काय चाललंय हे सेव तपोवन आहे. ते पण आजकाल रील बघतात, त्यांनाही दिसतं, हॅशटॅग चालू आहे, कळतं सगळ्यांना, मॅच्युरिटी लवकर आलेली आहे. तर अशा परिस्थितीमध्ये कौटुंबिक सपोर्ट पण प्रत्येक नागरिकाला नाशिकचा आहे यासाठी. तर यासाठी बाहेरच्या कोणाची सपोर्टची आम्हाला गरज अजिबातच नाहीये. सो आम्ही आमचा लढा ठामपणे लढू. त्याच्यात तुमच्यासारख्या पत्रकार मित्रांची साथ मिळाली तर हा लढा नक्कीच निकाली लागेल. आणि ह्या लढ्याला जे इतिहासातले बाकीचे लढे आहेत की ते निकाली लागले नाही वगैरे वगैरे म्हणता, हा लढा नक्की निकाली लागणार असा ठाम विश्वास आहे माझा. दम घुट के मरने से तो बेटर है कि पेड़ बचाते हुए हम मरना चाहेंगे. तर ही भावना आहे, कारण की नाशिकचा नागरिक का रस्त्यावरती उतरलाय किंवा या झाडांना वाचवण्यासाठी तो का इतका पेटून उठलाय याची कारणं आता आपण समजून घेतली. की मुळात महापालिकेने किंवा पर्यायाने सरकारने कुठलाही विचार न करता, कोणालाही काही विचारात न घेता हे सगळं उभारण्यासाठी म्हणून ह्या झाडांना कत्तल करायचं ठरवलं. आणि ह्या झाडांना कत्तल करायचं ठरवल्यानंतर नाशिककरांना ही गोष्ट कळल्यानंतर आता जो जनक्षोभ उघडून आलेला आहे, आता जे नागरिक रस्त्यावरती उतरलेले आहेत त्याचा परिणाम काय होईल हे येत्या भविष्यात कळेल. सरकारला जर ह्या नागरिकांचं म्हणणं या व्हिडिओमार्फत कळलं असेल तर झाडं ही वाचली पाहिजेत किंवा ह्या झाडांना हात लावला नाही पाहिजे ही भूमिका सरकार घेईल का हे येत्या काही काळात कळेल. पण ह्या व्हिडिओतनं मी सरकारला हे सांगू इच्छितो की हा नाशिकचा श्वास आहे आणि जर तुम्ही लोकांचा श्वास थांबवू इच्छिता तर काही खरं नाही. नाशिकची जनता ही या सर्व निसर्गापासून वंचित होईल, या झाडांपासून वंचित होईल. आणि उद्या इथल्या नाशिकच्या निसर्गाला किंवा इथल्या नाशिकच्या गोष्टींना प्रदूषणाचं प्रमाण इतकं प्रमाणात वाढेल की लोकांना श्वासच कोंडला जाईल. जर श्वासच नसेल तर नाशिककर जगतील कसे, झाडं नसतील तर माणसं राहतील कशी, अशा प्रकारची भावना आहे. त्यामुळे सरकारने जागं राहिलं पाहिजे आणि सरकारने हा जो मुद्दा आहे तो निकालात काढला पाहिजे. आत्ता आपण हे सगळे मुद्दे समजून घेतले, अजून काही गोष्टी सुद्धा आपण इथून समजून घेणार आहोत. तोपर्यंत इथेच थांबूया. कॅमेरामन आशिष धामापूरकरसह मी अजय परसुरे, नाशिक तपोवन.